NCDEXचा हळद भाव व स्थानिक बाजारपेठेतील भाव यातील तफावत कायम. वसमत प्रतिनिधी. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी नेते व बाजार समितीचे सभापती, सचिव, व्यापारी यांच्यात मागील 2-3 दिवसांपासून बैठकांवर बैठका, चर्चांवर चर्चा सुरू असून तोडगा मात्र निघताना दिसत नाही. मागील 2-3 दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या वादामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम जवळजवळ ठप्प आहे. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, तक्रारी संदर्भात 2 दिवसांपूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश बर्वे, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे नॅशनल झोन सेक्रेटरी मधुकरजी घुले व शेकडो शेतकऱ्यांसोबत बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, उपसभापती सचिन भोसले यांच्या उपस्थितीत बैठक होत विविध प्रश्नांवर चर्चा होत तोडगा निघाल्याचे भासवण्यात आले होते. हे विशेष. सभापती व शेतकरी यामध्ये झालेल्या बैठकीत लिलाव कक्षामध्ये कुप्पा टाकून लिलाव होतील. लिलाव बोली सकाळी ठीक 11 वाजता सुरू होईल. खरेदीदार यांना वजन व माप त्याच दिवशी घेणे बंधनकारक राहील, अन्यथा प्रतिपोते 100 रुपये दंड आकारण्यात येईल. खरेदीदार यांना बोली किमान 25 रुपयांच्या पट्टीमध्ये वाढवावी लागेल. शेतीमाल जसा आहे तसा घ्यावा, साफसफाई करू नये व चोरी काढू नये. NCDEX म्हणजेच शेतीमालासंबंधी दर ठरवणारी संस्था यांनी ठरवलेले दर व दर्जानुसार बोली लावण्यात यावी. NCDEXने जाहीर केलेल्या भावाचा दरफलक रोज लिलाव कक्षामध्ये दर्शनी भागात लावण्यात येईल. याबाबत सभापती व उपसभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होतं. पण मंडळी, त्यांचं हे आश्वासन म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी या पद्धतीने हवेतच विरघळून गेलं की काय, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मंडळी, असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यास कारण खुद्द सभापतींनी 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना आश्वस्त तर केलं, पण परिस्थिती मात्र जैसे थेच आहे. सभापतींनी आश्वासित केलेल्या गोष्टींचा भला मोठा व ठळक बोर्ड लावण्यात आला आहे. हे विशेष. ना लिलाव सकाळी 11 वाजता ठीक वेळी सुरू होत आहेत, ना लिलाव कक्षामध्ये हळदीचे कुप्पे टाकण्यात आले. बोली किमान 25 रुपयांनी वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं असलं तरी ते पूर्ण करताना व्यापाऱ्यांची दमछाक होताना पाहावयास मिळाली. NCDEXचा आजचा बाजारभाव 21,284 ते 21,500 रुपये असून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मालाला बोली मात्र 15,000 ते 17,500 इथपर्यंतच लागली. हे विशेष. स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी व शेतकरी पुत्र म्हणून घेणारे वसमतचे आमदार राजू नवघरे शेतकऱ्यांच्या दिवसाढवळ्या होणाऱ्या या लुटीवर लक्ष केंद्रित करणार का? वसमत विधानसभेतील शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आमदार राजू नवघरे यांच्यावर विश्वास ठेवत वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची एकहाती सत्ता आलेली बाजार समितीच्या चाव्या त्यांच्या हाती सोपवल्या. असं असताना आज तोच शेतकरी त्याच वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कचखाऊ व व्यापारी धार्जिन धोरणांमुळे मेटाकुटीला आलाय. हे मात्र खरं. व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, सभापती यांचं काही साठवलोटं तर नाही ना? सर्व गोंधळाचं वातावरण असताना शेतकरी पुत्र असलेले आमदार बघ्याची भूमिका का घेतात, असा प्रश्न तुमचा शेतकरी बाप तुम्हाला विचारतोय. वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा सावळा गोंधळ थांबणार की नाही? बळीराजाला कोणी वाली आहे का नाही? तुर्तास इथेच थांबतो. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली.